Welcome all of you in our video class. Janta High School and Junior College, Shirur. Mrs. Jagdale RR, Standard 7th, Subject General Science. Students, first topic is the living world adaptations and classification. सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. Students, already we have started this topic. We learned some difficult words from this topic and concept of adaptation. Also adaptation in plants. तर अनुकूलन म्हणजे काय? वनस्पतीमधील अनुकूलन. Now in adaptation in plants, we also learned different types of points. First is adaptation in aquatic plants. जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. Adaptation in desert plants. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. Adaptation in plants of snowy regions. बर्फाळ प्रदेशामध्ये असलेल्या वनस्पतीमधील अनुकूलन. Adaptation in plants of forest region. जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. Adaptation in grassland plants. गवताळ प्रदेशातील वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. अँड ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजेच अन्न ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. अगेन वी लर्न ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. प्राण्यांच्यामधील अनुकूलनही आपण पाहिलेलं आहे. सी ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जलचर प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स म्हणजेच जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. नाउ इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स म्हणजेच बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्यामधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स म्हणजेच हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. सी विच टाईप ऑफ ॲनिमल्स आर प्रेझेंट इन स्नोई रिजन. बर्फाळ प्रदेशामध्ये कोणकोणते प्राणी आढळतात? याक, पोलार बियर म्हणजेच ध्रुवीय अस्वल, व्हाईट फॉक्स पांढरा कोल्हा, सिल्वर फॉक्स चंदेरी कोल्हा, माउंटेन गोट पर्वतीय शेळी, सायबेरियन हस्की डॉग म्हणजे सायबेरियन हस्की कुत्रा, स्नो लिओपार्ड हिम बिबट्या. Such type of animals we can see in the snowy regions. Now we can see some differences between animals in snowy regions and animals present in tropical forest. Then which are that differences? If we observe these animals present in snowy regions, then we can say that these animals have a thick hair and long hair on their skin and their body color is white or silver. म्हणजेच बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर लांब आणि दाट केस असतात. तसेच त्यांचा रंग पांढरा किंवा चंदेरी अशा प्रकारचा असतो. नाउ दिस इज द ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स.
म्हणजेच पांढरा किंवा चंदेरी रंग, तसेच शरीरावरती लांब आणि दाट केस हे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये असणारं वैशिष्ट्य आहे. हाऊ आर दीज यूजफुल टू देम? याचा त्यांना काय उपयोग होत असावा? नाऊ वी नो देर इज एक्स्ट्रीम कोल्ड इन स्नोई रिजन्स. Therefore, to protect from this cold, their body has long and thick hair, and to protect themselves, its body color is white or silver. These are adaptation in animals of snowy regions. Now, adaptation in aerial animals म्हणजेच हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. Now, what is the main difference between vehicles on the road and aeroplanes? म्हणजे रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यात कोणता मुख्य फरक आहे? तर आपण सांगू शकतो की यांच्या आकारामध्ये आपल्याला फरक जाणवतो. इफ वी ऑब्झर्व देन वी कॅन से दॅट द शेप ऑफ एरोप्लेन इज लाईक अ फ्लाइंग बर्ड. म्हणजे विमानाचा जो आकार आहे तो उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे वाटतो. सी विच आर द ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. तर हवेत संचार करणाऱ्या प्राण्यामध्ये कोणत्या प्रकारचं अनुकूलन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. सी हिअर डिफरंट टाईप्स ऑफ एरियल ॲनिमल्स. एरियल ॲनिमल्स मीन्स बर्ड्स. डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपण इथं पाहतोय. स्पॅरो, चिमणी, पॅरट, पोपट, ईगल, pigeon, कबूतर. Such type of birds we can observe. The spindle-shaped body, hollow bones, a body covering of feathers, and modification of forelegs into wings. Hence, their body is light in weight and adapted for flying. म्हणजेच पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली आहेत. बघा, तर यांच्या शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच यांच्या शरीरावरती पिसांचं आवरण असतं. तसेच पुढच्या पायांचं पंखात रूपांतर झालेलं असतं. त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये पोकळ हाडे असतात आणि त्यामुळं त्यांचं शरीर जे आहे ते हलकं होतं आणि शरीर हलकं असल्यामुळं ते उडण्यासाठी अनुकूलित झालेलं असतं. त्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतात. तसेच हे जे एरियल्स आहेत तर त्यांच्या पायांना नखे असतात. म्हणजेच त्यांचे पाय नखयुक्त असतात. तर हे क्लॉज म्हणजे त्यांचे जे नखयुक्त पाय आहेत तर एखाद्या फांदीवरती फांदीला घट्ट धरून आपली पकड मजबूत करण्यासाठी हे क्लॉज त्यांना असतात. नाऊ अबाउट द इन्सेक्ट. आता आपण कीटकांच्या विषयी माहिती घेऊया. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick-like legs. बघा, हे जे कीटक आहेत त्या कीटकांची शरीरेही निमुळती आणि हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या
व काडीसारखे 6 पाय अशी कीटकांची रचना असते आणि या रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. सी डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट्स. आता या कीटकामध्ये यांची शरीरं निमुळती असलेली आपल्याला पाहायला मिळतात. पंखांच्या 2 जोड्या दिसतात. तसेच त्यांचे बारीक काडीसारखे 6 पायही आपल्याला दिसतात. नाऊ अबाउट द बॅट. बॅट म्हणजेच वटवाघूळ. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ द पॅटेजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हाइंड लेग्स. म्हणजे हे जे वटवाघूळ असतात, हे वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असतात आणि त्या ठराविक अशा पडद्यामुळेच ते उडू शकतात. Now we are going to learn about adaptation in reptiles, म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. Then which are the reptiles? जे सरपटणारे प्राणी कोणते आहेत? Here earthworm, गांडूळ. स्नेक म्हणजे साप. Now observe from a distance how snakes and earthworm creep. Which organs do they use for creeping? म्हणजेच जर साप आणि गांडूळ असे प्राणी लांबून तुम्ही सरपटताना पाहिले असतील तर कोणत्या अवयवांचा ते सरपटण्यासाठी वापर करतात? तर बघा, जे गांडूळ आहेत किंवा साप आहेत यासारखे जे प्राणी आहेत त्यांना पाय नसतात. मग सरपटण्यासाठी ते त्यांच्या स्नायूंचा वापर करतात. तसेच साप जो आहे त्या सापाला त्याची जी त्वचा आहे ती खवलेयुक्त असते आणि या खवलेयुक्त त्वचेमुळं त्याला सरपटण्यासाठी मदत होत असते. सी रेप्टाइल्स लाईक हाऊस लिझार्ड म्हणजेच पाल, गार्डन लिझार्ड, सरडा, क्रोकोडाईल, मगर यासारखे प्राणीसुद्धा स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. Similarly, they show adaptations in skin, soles of feet, body color, etc. For example, the house lizard and monitor lizard. House lizard and monitor lizard म्हणजेच पाल आणि घोरपड यासारखे जे रेप्टाइल्स आहेत तर यांचे पंजे नखयुक्त असतात. तसेच त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. In this way, we learned about the adaptation in snowy region animals, adaptation in aerial animals, and adaptation in reptiles. Thank you, students.